अनेक वादविवाद कोर्ट कचेऱ्या याच्यानंतर याकूब मेमनला फाशी झाली। मुंबईत आज त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले। दहशतवाद या घटनेने संपत नाही किंवा 93च्या सगळ्याच पीडितांना याकूब मेमनच्या फाशीने न्याय मिळाला असं नाही, मात्र एक अध्याय नक्की संपलाय। या अध्यायातला एक महत्त्वाचा माणूस किंवा या अध्यायातला हा अध्याय सुरू करणारा आणि संपवणारा एक महत्त्वाचा माणूस म्हणजे मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया। राकेश मारिया जेव्हा ब्लास्ट झाले तेव्हा ट्रॅफिकचे डीसीपी होते आणि आज ते मुंबई पोलिसांचे आयुक्त आहेत। डीसीपी ते सीपी हा एक प्रवास आहे, मात्र ह्या प्रवासामध्ये 93च्या ब्लास्टच्या अनेक घटना किंवा अनेक शृंखला जोडल्या गेलेल्या आहेत। 93 साली जेव्हा ब्लास्ट झाले तेव्हा राकेश मारिया ट्रॅफिकचे डीसीपी होते, त्यामुळे खरं तर त्यांचा थेट संबंध 93 ब्लास्टच्या तपासाशी नव्हता, मात्र त्यांच्याकडे माहीमचा त्या झोनचा अतिरिक्त भार होता। आणि ब्लास्ट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राकेश मारिया माहीमला पोहोचले त्या तपासासाठी। तिकडे त्यांना एका ठिकाणी एक चावी सापडली। चावी ही कशाची असू शकत होती, मात्र राकेश मारिया यांना कुठेतरी अशी जाणीव व्हावी किंवा काही इन्स्टिंक्ट व्हावं की ही चावी आपल्यासाठी महत्वाची ठरेल। आणि ब्लास्टसाठी जसे स्कूटर्स कार्स वापरले गेले होते तसा माहीमला स्कूटर वापरली गेली होती ब्लास्टसाठी। राकेश मारिया यांना जी चावी सापडली त्यांना कुठेतरी असं वाटलं की ही चावी आपल्याला कदाचित तपासात पुढे नेईल। त्यांनी ती चावी एका भलत्याच ठिकाणी सापडलेली चावी माहीमला असलेल्या स्कूटरला त्यांनी आणून लावली आणि ती चावी लागली आणि एका चावीने राकेश मारिया यांना बळ दिलं आणि 93चा तपास उघडला। ती चावी ज्या स्कूटरची होती त्या स्कूटरच्या मार्फत किंवा त्या तपासामार्फत राकेश मारिया पोहोचले मेमन कुटुंबियांपर्यंत, जे या 93 ब्लास्टचे मुख्य सूत्रधारच असं म्हणता येणार नाही, पण ह्या सगळे करते करविते होते। हे सगळं तपास पुढे येईपर्यंत मेमन कुटुंबीय परागंदा झालं होतं, भारताच्या बाहेर गेलं होतं, मात्र ह्या स्कूटरच्या चावीनेच राकेश मारियांना याकूब मेमनपर्यंत पोहोचवलं। पुढचा प्रवास हा खूप मोठा आहे, सगळ्यांनाच माहिती आहे। त्याच्यानंतर कोर्ट कचेऱ्या झाल्या, याकूब मेमनला अटक झाली, सगळे वेगवेगळे पुरावे असतील, मोठ्या प्रमाणात पुरावे असतील, सरकारी वकिलांनी बाजू मांडणं असेल किंवा आरोपीच्या वकिलांनी, हे सगळं होत गेलं। दरम्यान राकेश मारिया यांची वेगवेगळ्या विभागात बदली होत गेली। राकेश मारिया एटीएसचे चीफही झाले। अशा अनेक विभाग सांभाळत राकेश मारियांची पण वाटचाल सुरू होती। त्यानंतर राकेश मारिया काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्त झाले आणि हा दैवी योगायोग म्हणावा लागेल की आज जेव्हा याकूब मेमनचा अध्याय संपलाय तेव्हा सुद्धा राकेश मारिया इज द मॅन बिहाइंड ऑल दिस ऍक्शन। राकेश मारिया यांनी जेव्हा नागपूरला फाशी देण्याबाबत निर्णय झाला तेव्हा राकेश मारिया कोर्टाच्या निर्णयानंतर नागपूरला फाशी द्यायचं ठरलं तेव्हा राकेश मारियांनी मुख्यमंत्र्यांना येऊन भेटले, मुंबईतली परिस्थिती सांगितली। त्याचप्रमाणे त्यानंतर जेव्हा मुंबईला याकूब मेमन याचा मृतदेह आणायचा की नाही यावर चर्चा होत होत्या तेव्हा सुद्धा ह्या सगळ्या परिस्थितीवर राकेश मारिया लक्ष ठेवून होते। एक तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असतं। मुंबई एक संवेदनशील शहर आहे, जरी हिंदू मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहत असले तरी अशा काही घटना असतात ज्या एक समाजातल्या सलोख्याला कलाटणी देऊ शकतात। राकेश मारिया यांनी ही परिस्थिती ओळखून याकूब मेमनला फाशी देण्याच्या अगोदर मोहल्ल्यात जाऊन, मग बहरामपाडा असेल, माहीम असेल किंवा अगदी भेंडी बाजार असेल, या मोहल्ल्यात जाऊन राकेश मारियांनी मुस्लिम नेत्यांच्या बैठकी घेतल्या, मुस्लिम मदरस्यांमधल्या नेत्यांच्या बैठकी घेतल्या, मोहल्ला कमिटीच्या बैठकी घेतल्या आणि ज्याला एक अमन मीटिंग म्हटल्या जातात त्या मीटिंग्स घेतल्या आणि लोकांना समजावून सांगितलं की याकूब मेमनची फाशी हा न्यायालयाचा निर्णय आहे, त्याचा आदर राखायला हवा आणि त्या दृष्टीनेच पावलं पडायला हवीत। आज याकूब मेमनला फाशी झाली, त्यानंतर त्याचा मृतदेह मुंबईत आणण्यात आला, त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला, तेव्हा राकेश मारिया स्वतः तिकडे उपस्थित होते। तिकडच्या मोहल्ल्यात झालेला नमाज असेल, त्याच्या घरी झालेला त्याचा अंत्यविधी असेल, राकेश मारिया बारकाईने त्याच्यावर लक्ष ठेवून होते। बडा कब्रिस्तानच्या पुढेच मी उभी आहे, बडा कब्रिस्तानमध्येच त्याच्यावर अंत्यविधी झाले आणि एक अध्याय संपला जसं आपण म्हटलं। तो अध्याय संपतानाही राकेश मारिया बिंग अ टफ कॉप या सगळ्यामध्ये होते। ते स्वतः या परिसरातून चालत गेले आणि एखादा टीम लीडर जसा जावा तसं त्या टीम लीडरचं नेतृत्व करणारा जो माणूस असतो तो टीम लीडरच्या नात्याने त्या सगळ्याचं नेतृत्व राकेश मारियांनी केलं। एक अध्याय जसा संपलाय तसं त्या अध्यायातला एक महत्वाच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक आपण करायला हवं। एकाच चावीवरून याकूब मेमन आणि मेमन कुटुंबियापर्यंत पोहोचलेले आणि आज मेमनचा अंत्यविधी होईपर्यंत परिस्थिती अतिशय जाणीवपूर्वक आणि व्यवस्थित हाताळणारे राकेश मारिया इज अ मॅन ऑफ द ऍक्शन असं म्हणायला काहीच हरकत नाही। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह कपालिनी सिनकर, साम टीव्ही, मुंबई।